नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPAचे अक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आज आपल्याला याच गोष्टीवरती बोलायचं आहे की ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि काउन्सेलिंगच का? तर कुठल्याही प्रश्नाचं जे उत्तर असतं ना मित्रांनो, त्यासाठी पहिल्यांदा तुमचा समोरचा जेव्हा प्रश्न कळतो ना आपल्याला, तेव्हा ॲस्ट्रॉलॉजी माहिती असणं का महत्वाचं आहे? कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याला ड्युरेशन कळतं की सध्या हा कुठल्या मानसिक स्थितीतून चाललेला आहे, कुठल्या प्लॅनेटचा याच्यावर जास्त अंमल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीतून कळतात. त्याच्यानंतर ती वेळ कुठपर्यंत आहे, त्याच्यानंतर त्या काळामध्ये त्याला काय उपाय करायचे आहे जेणेकरून की त्याला त्याचा त्रास कमी होईल. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला एकंदरीत त्या व्यक्तीचा स्वभाव आणि सर्व काही आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीने कळतं. पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, ॲस्ट्रॉलॉजिकल रेमेडीज करून पण जेव्हा क्लायंटला अँसर्स मिळत नाहीत ना त्याला हवी तशी, तेव्हा माणूस जातो वास्तूकडे. कारण बऱ्याचदा काय असतं माहितीये का, की युअर एन्व्हायरमेंट ओव्हरपॉवर्स विल पॉवर, असं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे. त्याचा अर्थ हाच आहे मित्रांनो, की तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा आहे ना तुमचं जे एन्व्हायरमेंट असतं, तुम्ही जिथं राहत असताना ते खूप प्रबल असतं. सो म्हणून जेव्हा ॲस्ट्रॉलॉजीचे उपाय पण परिणामकारक नाही ना ठरत, तेव्हा कुठंतरी तुम्ही ते एन्व्हायरमेंटमध्ये अपेक्षित बदल करणं किंवा तिथून दुसरीकडे मूव्ह होणं हे जास्त परिणामकारक असतं. वास्तू कन्सल्टेशन किंवा वास्तूच्या रिलेटेड गोष्टी केल्यानंतर जी नेक्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे लाईफ कोचिंग. लाईफ कोचिंग ही गोष्ट अशी आहे ना मित्रांनो, की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजिकल रेमेडीज केल्या, तुम्ही वास्तू रिलेटेड रेमेडीज केल्या, नंतर पण तुम्ही स्वतःमध्ये अपेक्षित बदल नाही ना केले तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट्स नाही मिळत. सो ॲज अ ह्युमन बिंग आपण काय असतो माहितीये का, आपण एक अँटेना असतो. सो आपण जर अँटेना म्हणजे आपला स्वभाव जर आपण ऍडजस्ट केला ना, तर आपल्याला हव्यात त्या फ्रिक्वेन्सी आपण कॅच करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे आपल्याला इप्सित आहे ते आपण मिळवू शकतो जर आपण स्वतःमध्ये अपेक्षित बदल केले तर. आणि त्याच्यानंतरची गोष्ट काउन्सिलिंग काय ते माहितीये का, कारण की स्वतःमध्ये बदल करणं ही सगळ्यात असं म्हणू शकतो, म्हटलं तर खूप सोपं आहे आणि म्हटलं तर सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सो काउन्सिलिंग हे त्या दृष्टीने खूप मदत करतं, जेणेकरून की आपल्याला आपण काय आहोत, आपलं मन कसं काम करतं, आपलं शरीर त्याला रिॲक्ट कसं करतं, या सगळ्या गोष्टी समजायला खूप मदत होते. सो जेव्हा याचा एकत्रित आपण समोरच्या क्लायंटशी बोलताना किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलताना याचा एकत्रित अभ्यास करून जेव्हा मार्गदर्शन करतो ना, सो डेफिनेटली 100% रिझल्ट मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात सांगायची म्हणजे गोष्टी अशा होतात ना मित्रांनो, की काउन्सिलिंग पार्ट पर्यंत जेव्हा आपण येतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा, क्लायंटचा प्रश्नच बदललेला असतो. कारण त्याला कळलेलं असतं की अरे मला जे हवंय ते तर ऍक्च्युली त्याच्याही पेक्षा खूप काहीतरी वेगळी गोष्ट आहे, की ती केल्यानंतर माझी जी करंट नीड आहे ती पण फुलफिल होतीये आणि मला त्याच्या पुढच्या 2 गोष्टी मिळतात. सो एकंदरीत या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात ना त्याच्या बाबतीत, तेव्हा तो कमालीचा समाधानी असतो मित्रांनो. आणि तेच ऍज अ काउन्सिलर, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच मला हवं असतं. सो तुम्हाला आवडलं असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो. तुमचाच सौरभ. जय हिंद.